हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि ते प्रेतात्मे युधिष्ठिराला छळू लागले होते, जे युद्धात मारले गेले होते. नाथ आणि अनाथ जेवढेही होते, तो भयभीत झाला. त्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहत होते. असंच पाहत होता, ना खात होता, ना पीत होता, ना झोपत होता. तंत्रमंत्र खूप केले, सगळं काही केलं, परंतु काही आराम नाही मिळाला. मग गुरुजींकडे जातात, श्रीकृष्णांकडे. श्रीकृष्णाला याचे कारण आणि समाधान विचारले. श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही जे युद्धात बंधुघात केले आहेत ते तुम्हाला हानिकारक होत आहेत, ते पाप फळत आहेत, ते पाप तुला दुःख देत आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीतेचे ज्ञान देताना अर्जुन लक्षपूर्वक ऐकत होता. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून काळ म्हणत होता, अर्जुन तू युद्ध कर, तुला पाप लागणार नाहीत. गीतेच्या अध्याय नंबर 2 मधील श्लोक नंबर 37 आणि 38 मध्ये म्हटलंय, तू युद्ध कर, तुला पाप लागणार नाही. मी तर या सर्वांना अगोदरच मारलेले आहे. आता जेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की तुम्ही युद्धात केलेल्या पापाबद्दल हा दंड भोगावा लागत आहे, त्यावेळी अर्जुनाच्या हृदयात धक्क झालं, झटका बसला की श्रीकृष्ण आज हे काय म्हणत आहेत. जेव्हा तो म्हणत होता की मी युद्धाला नकार देत होतो, हा म्हणत होता तू युद्ध कर, तुला पाप लागणार नाही, आणि आज म्हणतोय की तुला पाप लागले. आणि समाधान देखील त्याचं सांगितले श्रीकृष्णाने की अश्वमेध यज्ञ कर. अश्वमेध यज्ञामध्ये सांगितले की संपूर्ण पृथ्वीवरील सर्व साधू संतांना निमंत्रित करा, सामान्य जनतेलाही बोलवा, तुमच्या नातेवाईकांना देखील बोलवा. आता इतक्या व्यक्तींना खायला घालायचं म्हणजे गृहीतच होतं की करोडो व्यक्ती, अब्जावधी लोक जेवणार होते, तर खर्च किती येईल. तेव्हा तो यज्ञ पूर्ण होणार होता. आणि यज्ञ संपूर्ण होण्याची लक्षणं देखील सांगितली आहेत की शंख वेगळा ठेवला जाईल, एक पंचमुखी. आणि तेव्हा हा यज्ञ पूर्ण होईल जेव्हा सगळेजण भोजन ग्रहण करतील. साधू, संत, फकीर, ऋषी, महात्मा, देव, ब्राह्मण. आणि हा शंख आपोआप आवाज करेल, न वाजवता आपोआपच वाजेल, असे लक्षण सांगितले. तर त्यावेळी अर्जुन गप्प झाला की जर मी आता वादविवाद केला, श्रीकृष्णाला म्हणालो की तू आधी म्हणाला होतास की पाप लागणार नाही, युद्ध कर, आणि आज हे पाप कुठून आले आमच्यासाठी. तर त्याने विचार केला, जर मी तोंड उघडले तर युधिष्ठिर असा विचार करेल की अर्जुन इच्छुक नाही 2 पैसे खर्च करायला, कारण की यामध्ये खर्च खूप होईल याच्या रोग निवारणासाठी. आणि मग ही अशी व्यक्ती आहे जी आयुष्यभर हे समाधान करणार नाही, मरून जाईल. युधिष्ठिराच्या स्थितीशी, त्याच्या स्वभावाशी तो परिचित होता, म्हणून तो गप्प बसला. आता जशी आज्ञा भगवंत, असेच केले गेले. लाखो माणसे आली, 33 कोटी देव, 88,000 ऋषी, 9,84,000 सिद्ध, 12 करोड ब्राह्मण, 56 कोटी यादव, जे श्रीकृष्णाचे नातेवाईक होते आणि अर्जुनाचे नातेवाईक होते, कारण श्रीकृष्णाच्या बहिणीशी अर्जुनाचं लग्न झालं होतं. तर सर्व नातेवाईक आणि आजूबाजूच्या सर्व साधू संतांना बोलावलं गेलं. तिथे अब्जावधी व्यक्ती एकत्र आल्या. जेवण बनवून सर्व सुरू केलं. सर्वजण जेवले, श्रीकृष्ण देखील जेवला. अजून शंख नाही वाजला. त्या शंखाने आवाज नाही केला तर तो यज्ञ पूर्ण नाही झाला. श्रीकृष्णाला युधिष्ठिर म्हणाला, परमेश्वरा, आमची पापं खूप मोठी आहेत आणि शंख नाही वाजला. शंख वाजला नाही तर आमच्या संकटांचं निवारण झालं नाही, यज्ञ पूर्ण झाला नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, भावा, यज्ञ पूर्ण करणारा अजून आलाच नाहीये. युधिष्ठिर म्हणाला, भगवंत, हे असे ऋषीमुनी, महर्षी, मंडलेश्वर, 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 करोड ब्राह्मण,
आणि तुमच्यासारख्या महापुरुषांनी जेवण घेतले भगवंत. आता याहून वेगळा असा कोण राहिला या पृथ्वीवर? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, असे असे एक सद्गुरूचे हंस आहेत, पूर्ण परमात्म्याचे साधक आहेत, सद्गुरूंचे शिष्य आहेत, त्यांचे नाव सुदर्शन आहे, त्यांना तुम्ही आमंत्रित का केले नाहीत? तर मग अर्जुनाला विचारलं. युधिष्ठिर म्हणाला, तिथं भीमावर ती जबाबदारी सोपवली होती आमंत्रित करण्याची, निमंत्रण देण्याची. भीमाला विचारलं की त्या महात्म्याला आमंत्रण का दिले नाही, कारण काय झाले, तू तिथपर्यंत का पोहोचला नाहीस? भीम म्हणाला की मी त्याच्याकडे गेलो होतो, त्याचं नाव सुदर्शन आहे, तो एका झोपडीत राहतो, तो खडूस माणूस आहे, चुकीचं बोलतो. श्रीकृष्ण म्हणाला की तो काय म्हणाला? मी त्याला म्हणालो होतो की मी युधिष्ठिराचा भाऊ आहे आणि तुम्ही आमच्या यज्ञामध्ये सहभागी व्हा आणि एक यज्ञ केलाय, तुम्हाला आमंत्रण देतो. सुदर्शन म्हणाले, तुम्ही पापी आहात, अपराधी आहात, तुम्ही लाखो बहिणींचे सौभाग्य हिरावून घेतलंय, आज त्यांचे रक्त पीत आहात, राज्य करत आहात, तुमचे अन्न देखील कोणी खाईल तो सरळ नरकात जाईल. जर तुम्हाला मला बोलवायचे असेल तर अशा 100 अश्वमेध यज्ञांचे फळ मला संकल्प करा, तर तुमच्या पापाचा तुकडा खाईल. आता श्रीकृष्णालाही माहीत होते हाही पैलवान व्यवस्थित बोलला नसेल, तर म्हणू लागला, तुम्ही काय म्हणालात की भगवंत, मी म्हणालो की बस तुमचीच भीती. मी त्याला म्हणालो की माझ्या भगवानाला आणि भावाला घाबरतो, नाहीतर मी तुझे थोबाड फोडले असते. यायचे तर ये, नाहीतर नको येऊ, पण हे फालतू बोलू नको. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, भीमा, तू तर अजूनच पाप गोळा केलायस. तुला आमंत्रण द्यायला पाठवलं होतं, वाद घालायला नाही. साधू संतांना तू निमंत्रण दिलंस, ते जे म्हणाले ते तू मला येऊन सांगायला हवं होतंस, मी त्याचं काहीतरी समाधान केलं असतं. आता पुण्यात्म्यांनो, जसं आता या थोड्या वर्षांपूर्वी लग्न समारंभ करायचे, त्यात भोजनावेळी घालायचे ना हे लाडू जिलेबी बनवले, तर हा काही रिवाज नव्हता, हे एक अनुष्ठान केले जायचे आणि त्यात सगळ्यांना बोलावणं गरजेचं असायचं आणि कोणी रुसलं असेल तर त्याची समजूत घालून आणलं जायचं. विघ्न येऊ नये यज्ञात, तो न आल्यामुळे त्याचा रुसवा काढणं असं असायचं. आरोप प्रत्यारोप खरं खोटं होऊ लागलं, ते वेगळं होतं. तर मग त्याला आणणं अनिवार्य असेल तर त्याला नक्कीच बोलवावं लागेल आणि त्याच्याशिवाय हे काम होऊच शकत नाही. तेव्हा श्रीकृष्ण आणि 5ही पांडव रथात बसून गेले. आता तिकडून कबीर परमेश्वर, परमक्षर ब्रह्म, ते आपल्या लीलेनुसार तिथे आले होते. जीवन जसे शिशुरूप धारण करून हळूहळू मोठे होत जातात, मग ते लीला करत जातात, ज्ञान प्रचार करतात, त्याच आधारे ते सुदर्शन पण त्या करुणामय नावाने आले होते. परमात्मा द्वापार युगात त्या करुणामयचे शिष्य होते, जसे कलियुगात कबीर नावाने आले आहेत परमात्मा. तर करुणामय आपल्या गुरुजींच्या जवळ जाऊन म्हणाले की भगवान, की असा असा राजाचा भाऊ आला होता, असे असे म्हणत होता, आणि मी तर त्याला हे उत्तर दिले. तर परमात्मा म्हणाले, बाबा ते परत येतील आणि त्यांचं काम होणार नाही, ते तर वेगळेच अजून वेगळे बसलेत मायाधारी ऋषी महर्षी, त्यांच्याकडून हा शंख वाजणार नाही बाळा, परत येतील ते. आता त्या सुदर्शनने विचार केला की ते परत डोकं खातील, चल निघूया इथून. सुदर्शन तर निघून गेला भ्रमंतीसाठी 15-20 दिवसांचा कार्यक्रम बनवून. आता मागून परमात्मा करुणामय ते सुदर्शनचे रूप घेऊन झोपडीत बसले. आता म्हणतात श्रीकृष्णाने जाऊन रथ थांबवला. 1 योजन दूर, 10-12 किलोमीटर लांब, 1 योजन 4 कोसांचं असायचं पूर्वी, खूप उंच उंच आणि तगडी माणसं असायची आणि एकेका एकरामध्ये एकच ढांग टाकायचे, 1 पाऊल. तर परमात्मा तिथे बसले होते झोपडीत. श्रीकृष्णाने दंडवत प्रणाम केला विनम्रतेने. जेव्हा श्रीकृष्णजींनी गुरूंनी प्रणाम केलाय तर शिष्य कुठे राहिले? 5ही पांडवांनी केला. तर श्रीकृष्ण म्हणाला, हे परवरदिगर, हा युधिष्ठिर राजा आलाय आणि त्याचे हे भाऊ आहेत, तुम्ही चला, यांनी एका यज्ञाचं अनुष्ठान केलंय, तुम्हाला आम्ही आमंत्रित करायला आलो आहोत, निमंत्रण द्यायला आलो आहोत. तर परमात्मा म्हणाले सुदर्शनच्या रूपात की मी या भक्ताला म्हणालो होतो की मला 100 यज्ञांचं फळ दे, तेव्हा मी येईन, माझी ही अट तू मान्य कर. तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले, हे भगवान, तुमची वाणी आहे,
परमात्म्यांनी चारही युगात हेच ज्ञान दिले जे आज तुमच्या समक्ष प्रत्यक्ष आहे. श्रीकृष्णजी म्हणाले, तुमची वाणी आहे प्रभू. संत मिलन को चालिए तज माया अभिमान, और जो जो कदम आगे रखे ओ हे यज्ञ समान. हे द्वारकाधीश आणि हे दिल्लीचे राजा आपल्या समोर आले आहेत. भगवन, आपण तर अंतर्यामी आहात. आपण पाहू शकता आज यांच्यात कोणताही अभिमान नाहीये. आता पहिल्यांदा भीमाला तर असं वाटत होतं की श्रीकृष्णजी सोबत तर आपला यज्ञ कसाही पूर्ण होणारच आहे. आता श्रीकृष्णजीही फ्युज्ड झाले. भीम देखील उभ्या उभ्या कापू लागला आणि म्हणाले, तुम्ही यांच्या डोकावून पहा, यांच्यात जरासाही अभिमान आज राहिलेला नाही. आणि आपली वाणी आहे, संत मिलन को चालिए तज माया अभिमान, और जो जो कदम आगे रखे ओ हे यज्ञ समान. तिथपासून इथपर्यंत जेवढी आपली पावले आहेत तुम्हाला समर्पित आहेत. आणि एक पावलाचं फळ एक यज्ञासमान आपलीच वाणी, आपलं विधान हे सांगत आहे. हे परमेश्वर, हे 100 आपण ठेवा, उरलेले आमच्या झोळीत टाका. साधु भूखा भाव का, धन का भूखा ना, और जय कोई धन का भूखा है वो साधु भी ना. तर परमात्मा म्हणाले, बाबा ठीक आहे. आता जेव्हा भीम आधी गेला होता तेव्हा जेव्हा सुदर्शनजी ही गोष्ट बोलले होते की तुम्ही खूप अत्याचार केले आहेत, युद्ध तसेच नाही, तुम्ही लाखो करोडो बहिणींना विधवा केले आहे, तेव्हा त्याने फुशारकी मारली होती की युद्ध असेच जिंकता येत नाही बाबाजी. आपल्या हिमतीवर जिंकले आहे. गदेने एकाला मारले तर 20 मरत होते माझ्या दराऱ्याने, आणि आपल्या हिमतीवर, ताकदीवर हे युद्ध जिंकले आहे. जेव्हा तो गेला तो ऐकूनही काहीच म्हणाला नव्हता. आता परमात्मा म्हणाले, बघू आता याची मस्ती जिरवू, किती ताकदवान आहे. तर त्याने परमात्म्याची माळ ठेवली होती कबीर देवजींची, सुदर्शनच्या खुंटीवर टांगलेली होती, आणि परमात्मा बसले होते खाली एका चटईवर. आणि ते म्हणाले, बाबा पहिलवान दादा, एक माझी माळ काढून दे तर मी तुझ्याबरोबर येईन. भीम पोचला तिथे ती माळ काढण्यासाठी आणि चिकटला असा, जशी वीज खेचून घेते तसं. खूप जोर लावला पण निघत नव्हती. तेव्हा परमात्मा म्हणाले, काय झाले पैलवान, तुला खूप वेळ लागला. सोडून तो दूर उभा राहिला, म्हणाला माझ्याकडून नाही होते हे. परमात्म्याने असा हात पुढे केला, आपोआप निघून आली माळ त्यांच्या हातात. तेव्हा परमेश्वर म्हणाले, त्या दिवशी फुशारकी मारत होतास की मी एक गदा मारली तर 20 जण मरत होते, आता तुझी शक्ती कुठे गेली. भीमाने मान खाली घातली. तेव्हा त्यांना असा विश्वास बसला की हे संत नक्कीच कोणीतरी मोठे आहेत. तेव्हा ते परमेश्वराला घेऊन आले सुदर्शनच्या रूपात. तर काय म्हणतात, भक्ती करे बिन भाव रे सो कोने काजा. भक्ती, भाव न ठेवता जे कोणी दान करतात त्याचा काही उपयोग होत नाही. व्यंजन 36 प्रोसियाता द्रौपदी राणी, बिन आदर सत्कार रे कई संक ना बाणी. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले, ते मंडलेश्वर बसले ऋषी महर्षी. आणि जेव्हा युधिष्ठिरने हे म्हटलं होतं की परमेश्वरा, या ऋषी महर्षींनी देखील आपलं काम झालं नाही तर आपलं काम कोणाकडून होईल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हे सत्साधक नाहीत, हे सत्साधना करत नाहीत, हे तर मायेचे सिद्धीचे पुजारी आहेत. आणि श्रीकृष्णाने असा आपला हात वर केला सर्वांच्या दिशेला आणि म्हणाला, बघ युधिष्ठिर, यांचे चेहरे बघ, पुढचा जन्म यांना कोणता मिळणार आहे ते. कोणी तर आपल्या आसनावर गाढव बनून उभा आहे, कोणी कुत्रा, कोणी कोंबडी, कोणी मुंगी, कोणी हत्ती, असे कोणी. म्हणतात पुढचे जन्म यांचे हे असे असतील, या मंडलेश्वरांचे, ऋषी महर्षींचे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, भगवान ही लीला थांबवा, माझ्याकडून त्यांची ही दिशा बघवली जात नाहीये. श्रीकृष्ण म्हणाले, ही लीला नाहीये, हे सत्य आहे, यांच्याबरोबर हेच होणार आहे. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले, एक जसा गरीब व्यक्ती, ग्रामीण, आजपासून 50-60 वर्षांपूर्वीसारखा पोशाख होता, आखूड धोतर, पायात तुटलेल्या चपला, केस थोडे थोडे मोठे झालेले, विखुरलेले, कित्येक दिवस झालेत आंघोळ करून, अशा स्थितीत. आणि ते बसलेत सगळे छानपैकी स्नान करून, धुतलेले कपडे घालून, सर्व महर्षी मंडलेश्वर.
ब्राह्मण म्हणवतात 3-3 वेळेला नाहतात. जेव्हा परमात्म्याने तिथे प्रवेश केला, सर्वजण तोंडाजवळ उपरणं धरून हसू लागले. हा अंडला पकडून हा करेल यांचा यज्ञ पूर्ण. आणि ते काय बोलत आहेत आपापसात की यांचीच पापं खूप मोठी आहेत बाबा. हा यज्ञ कसा पूर्ण होणार? करोडो व्यक्ती मारल्यात यांनी. अरे जेव्हा यांनी इतकी पापं करून ठेवली तेव्हाच तर तुम्हाला बोलावले सांडांनो, नाहीतर तुमचं काय काम होतं? हे दुःखच भोगायचं होतं तर? काय गाडायचंय तुम्हाला गाडायला आणलं होतं? तर आले समर्थ आता तिथे बसले, आसन घालून दिले श्रीकृष्णजींनी. आणि श्रीकृष्णजी म्हणाले की द्रौपदी, या महापुरुषाच्या भोजन करण्याने तुझे काम होईल. चांगलं भोजन बनव. द्रौपदीने स्वतःच्या हाताने केलं, नोकरांवर नाही सोपवलं, दासींवर. कुठे चूक नको राहायला. आपल्या हाताने भोजन बनवलं. वेगवेगळे पक्वान्न बनवली. कचोरी, पकोडी, खीर, हलवा, दही, वडे वेगवेगळे, डाळ, भाजी आणि जेवण बनवून, कारण की पूर्वी तर चुली असायच्या, लाकडं वापरायचे. तर तासात 1.5 तासात ते तयार झालं. एका थाळीत वाढून वेगवेगळे व्यंजन महात्म्यांच्या समोर ठेवले. आता तो सुदर्शन जो होता तिथे तर मालक बसले होते, सुदर्शनची भूमिका करत होते. सुदर्शनने एक नियम केला होता की रोज तो फक्त 5च घास खायचा. जसं काही पण भोजन आहे सर्व एकत्र करत, आणि असे 5 वेळा खाऊन ते जेवणावर संयम ठेवत होता तो, अन्न आणि जलावर. त्याच्या पुढे काही खात नसे. तर असे त्यांनी जेवढे लागत होते 5 वेळा खाण्यासाठी थोडे थोडे सर्व पदार्थ ताटात ठेवले, वाट्यांमध्ये. मग त्यांची अशी खिचडी बनवली. लागतो खिचडी बनवायला. सर्व मिसळायला लागले. तर द्रौपदीने हा विचार केला की आज असं चविष्ट जेवण बनवले संतासाठी, ही फळं कंदमुळं खाणारी व्यक्ती, आणि अशा प्रकारे स्वादिष्ट जेवण वेगवेगळं चाखेल आणि आपली बोटं चाटत राहील. जेव्हा द्रौपदीने पाहिलं की याने तर सर्व काम बिघडवलंय, तर तिच्या मनात दोष निर्माण झाला की राहिला क्षुद्र तो क्षुद्रच. कारण की सुदर्शनजी वाल्मिक जातीचे होते. म्हणाली की राहिला क्षुद्र तो क्षुद्रच, याला खाण्याबद्दल पण माहिती नाही. मी तर 2 तास डोळे फोडून घेतले धुरामध्ये आणि याने सर्व नाश केला. असा दोष मनात आणून तोंड वाकडं करून ती आत निघून गेली. आता तिथे जेव्हा एक घास खाल्ला, ते सर्व मिसळून एकदा शंख वाजला, दुसरा घास खाल्ला, दुसऱ्यांदा वाजला. असे 5 घासात जेवढे खायचे होते तेवढे खाल्ले. तर 5 वेळा शंख वाजला आणि वाजून थांबला. तेव्हा युधिष्ठिर गेला भगवान श्रीकृष्णाजवळ की भगवान, आपली दया झाली, आपलं काम झालं, साध्य झालं, शंख वाजला. श्रीकृष्ण म्हणाला, नाही, हा शंख वाजला नाही बाबा, हा तर खूप वेळ अखंड वाजला पाहिजे, थांबला नाही पाहिजे. यात तर खंड पडला, 5 वेळाच वाजला. तेव्हा युधिष्ठिराने विचारले, भगवान आता कोणाला घेऊन याल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की बाबा, आता पृथ्वीवर कोणी शिल्लकच नाही. या महापुरुषाच्या एका केसासमान 3 लोक नाहीत. परंतु आपल्या घरात काही त्रुटी आहेत, ज्यामुळे इथे गोष्ट बिघडली आहे. कबीर परमेश्वर देखील म्हणतात, सतगुरु के दरबार में कमी काहे की ना, अनसा मौज नहीं पावता तेरी चूक चाकरी में. आपल्याला जर इथून पूर्ण फळ मिळत नसेल तर तुमची काही मर्यादेमध्ये त्रुटी आहे, ती दुरुस्त करा, मग बघा तुमचा थाट. तर श्रीकृष्णाने बघितले की द्रौपदीने काम बिघडवलेलं दिसत आहे. तिला बोलावलं आणि विचारलं, खरं सांग भगिनी, महात्म्याने जेव्हा हे भोजन केलं तुझ्या मनात काही दोष आला होता? की म्हणाली, हो जी, खूप आला होता. तर नालायक, तू तर काम बिघडवलेस सगळं. सांग आता याला कसं प्रसन्न करून घ्यायचं? तुझ्या मनात काय आलं? तेव्हा ती म्हणाली, मी तर हा विचार केला होता की असं चविष्ट जेवण बनवेन, आणि मी माझ्या हाताने बनवलं होतं, नोकरांकडून मदत नाही घेतली की कुठे मीठ मिरची कमी नको राहायला. आणि असा विचार केला होता की महात्मा जर जेवले तर माझे सर्वदूर गुणगान गातील. माझ्या द्रौपदीने असे जेवण बनवले, बाबा कधीही पाहिले नव्हते असे. आणि जसं त्याने सगळंच काम बिघडवलं, तर माझ्या मनात दोष उत्पन्न झाला महात्म्याविषयी की हा कसला महात्मा, याला जेवताही येत नाही. तर श्रीकृष्ण म्हणाला, द्रौपदी, तू बट्ट्याबोळ करून ठेवलास. आता तू जेवू घालून त्याच्यावर उपकार केलेले नाहीस, तर त्यानेच तुझ्यावर तुझ्या घरी घास खाऊन उपकार केले आहेत. आणि तुझं कर्तव्य संतांसमोर भोजन ठेवायचं आहे, त्यांच्या क्रियांकडे बघायचं नाही. आणि साधू संत चाखून खाणारे नसतात भगिनी.
तर म्हणू लागली, भगवान माझ्याकडून चूक झाली, काही समाधान सांगा की यांचे पाय धुवून पी. जेव्हा तुझ्या आतील पाप कटतील तेव्हाच तुझे हे काम पूर्ण होईल. द्रौपदीने एक परात उचलून आणली, मोठी थाळी आणि पाण्याचा जग ठेवला. भगवानासमोर हात जोडले आणि प्रार्थना केली की भगवान क्षमा करा, चरणामृत द्या दाता, आमचे कल्याण व्हावे. परमात्म्याने दोन्ही चरण उचलले, थाळीत ठेवून धुवून घेतले आणि तांब्यात घेऊन अर्धे प्यावे द्रौपदीने. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की भगिनी, अर्धे मला देखील दे, कारण की अशा महापुरुषाचे चरणामृत. आता इथे श्रीकृष्णाचे देखील डोळे उघडले होते की हा 5 वेळा तर शंख यांच्याकडून वाजला, आमच्या खाण्यामुळे तर वाजला नाही, श्वास देखील घेतला नाही या शंखाने. तर बुद्धिमान व्यक्तीला हा संकेत खूप असतो. तर त्यांनी विचार केला, परमशक्ती आहे, माझा देखील उद्धार होईल. म्हणू लागली, भगिनी अर्धे मला देखील दे. तर अर्धे श्रीकृष्णाने प्यायले. तर गरीबदास म्हणतात, वाल्मीक का चरणामृत पिया थरे कृष्णचंद्र करतारा. तुम्ही ज्याला कृष्णचंद्र भगवान म्हणता त्या वाल्मिकच्या चरणांची धूळ प्यायले असं म्हणतात. भक्ति करे बिन भाव रे सो कोणे काजा. और विदुर का जीवन चले गए तो दुर्योधन राजा. विनन छती सो प्रोसिया जा द्रौपदी राणी. और बिन आदर सत्कार कही ना संख रे बाणी. पुण्यात्म्यांनो, या सत्संगाच्या वचनांच्या आधारे तुम्ही तुमचं जीवन सुखी करायचंय. समर्थांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही असं म्हणतात. 30 करोड़ यज्ञ में आए वो 88 सारे. 12 कोटि वेद के वक्ता वो सुपच का शंख बजारे. मन तू पावे गया अपना किया रे, भोग गया अपना किया रे. म्हणतात की 56 करोड़ जहां थे या दो, उनसे शंख न बाजा ना दू. एक वाल्मीक नीचे कुल साधू, जिन संग पंचायन पूरा ना दू. की म्हणतात, और गनो माया के पूता. हे तर फक्त मायेचे पुजारी होते, जेथे 33 करोड 88 हजार ऋषी सारे बसले होते. म्हणतात, सुपच कडून शंख वाजला. सतभक्ती आणि समर्थांच्या शरणामध्ये जो होता त्याने त्या 3 तापांचा नाश झाला. श्रीकृष्णांकडून देखील झाला नाही. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वरजींच्या असीम परवानगीने तुम्ही सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. प्रथम तर या प्राण्याला मानव शरीर मिळणे सुदुर्लभ आहे. मानव शरीर प्राप्त प्राणी एक खूप पुण्यकर्मी प्राणी असतो आणि मानव शरीर 2 प्रकारे प्राप्त होते. एक तर विधान आहे परमात्म्याचे की प्रत्येक जीवाला एक टर्न वाईज क्रमानुसार, म्हणजे एक सायकल बनवून ठेवले आहे, एक चक्र बनवून ठेवले आहे की कसा पण प्राणी असू दे, 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात अनेक यातना भोगल्यानंतर एक मानव शरीर अवश्य प्राप्त होते. आणि त्या मानव शरीर प्राप्त सुसंधीला तो गमावून बसतो, भक्ती करत नाही, परमसंत प्राप्त होत नाहीत. तर मग त्याला इतक्याच 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात यातनांचा सामना करावा लागतो. दुसऱ्या प्रकारचे ते पुण्यात्मे असतात, मानव शरीर प्राप्त प्राणी, ज्यांनी कोणत्या तरी जन्मात परमात्म्याची भक्ती केलेली असते आणि त्या भक्तीच्या आधारे त्यांना ओळीने कितीतरी जन्म पण प्राप्त होतात मनुष्याचे. ते असतातच त्याचे पूर्वसंस्कार भक्ती केलेले, आणि त्या कितीतरी शरीरात, मानव शरीरात, मनुष्य जीवनात जर त्याला परमसंत नाही भेटले तर
तो प्राणी परत 84 लाख योनीमध्ये त्या चक्रात सापडतो. सगळ्यात पहिल्यांदा ते पुण्यकर्मी प्राणी आहेत ज्यांना मानव शरीर आज प्राप्त आहे. दुसऱ्या प्रकारचे ते अजून चांगले नशीब असलेले प्राणी आहेत. परमात्म्याचे मानव शरीर प्राप्त आहे आणि परमात्म्याच्या प्रति तळमळीने कुठे ना कुठे व्यस्त आहेत, फिरत आहेत, भटकत आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचे ते आहेत ज्यांना सद्गुरू भेटले. मानव शरीर प्राप्त प्राण्यांना ज्यांना सद्गुरू भेटले तर त्यांचे नशीब उघडले. तुम्ही त्या पुण्यात्म्यांपैकी आहात. तुम्हाला मानव शरीर प्राप्त आहे आणि हा दास एका सद्गुरूच्या रूपात तुम्हाला भेटला आहे. तुमचे नशीब इतर प्राण्यांपेक्षा, अन्य माणसांपेक्षा वेगळे आहे. इंग्लिशमध्ये गुड, बेटर, बेस्ट हे 3 प्रकारचे शब्दप्रयोग असतात. एका चांगल्या वस्तूसाठी, चांगल्या जंटलमनसाठी. तर तुम्ही त्या बेस्ट क्वालिटीचे नशीब असलेले पुण्यकर्मी प्राणी आहात, नशीबवान आहात. तुम्हाला हा सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये यथार्थ भक्ती मिळाली आणि सत्साधना, सत्ज्ञान आणि ते सत्साहेब म्हणजे अविनाशी परमात्मा, या तिन्ही वस्तू, हे तिन्ही पदार्थ तुम्हाला सहज प्राप्त झाले. तुम्ही त्या परमात्म्याचे ते हिरे मोती लाल आहात ज्यांच्यासाठी ते स्वतः युगांपासून भटकत आहेत. परंतु तुम्ही काळाची भांग खूप प्यायली होती, ज्या कारणाने तुम्ही आणि आम्ही सगळे त्या आपल्या पित्याला ओळखू नाही शकलो. आपण त्याचे बोट पकडले नाही. आपण त्या काळाचे बेईमानाचे बोट पकडले आपले पिता जाणून, आणि त्याने आपल्याला फसवले आणि त्याने इथे आपले मजूर बनवून ठेवले. आणि हा असा फसवणारा आहे. याने आपल्याला या त्रिगुणमयी मायेची भांग पाजली आणि जोपर्यंत ही नशा आपली उतरणार नाही तोपर्यंत आपण आपल्या परमपित्याला ओळखू शकणारच नाही. तर सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये तुम्हाला अँटीबायोटिक हे यथार्थ ज्ञानरूपी प्रवचन, हे यथार्थ ज्ञान समजवून ऐकवून तुमची ती काळाची भांग उतरवली जाते. आणि ज्यांची भांग उतरली, रात्री पण अश्रू येतील तुमच्या डोळ्यातून. आपण कुठे फसून जीवन नाश करत होतो, आपण कोणाला भगवान मानून बसलो होतो, आपण काय टार्गेट घेऊन जगत होतो, उद्देश काय होता आपल्या जगण्याचा? एक माया जोडणे, संपत्ती जमवणे, बंगला बांधणे, वरची पोस्ट प्राप्त करणे, बँकेत खूप जमा करणे, खूप खूप पैसे. आणि जर पुढच्या दिवशी मृत्यू झाला, ते जमा केलेले इथेच राहून जाते. ते जोडताना, पैसे जमा करताना जितके पाप गोळा केले होते ते सोबत लादून निघून जातो. आणि 84 लाख योनींमध्ये आपण कष्टावर कष्ट उचलत राहतो. यापेक्षा मोठी फसवणूक या प्राण्याच्या सोबत अजून होऊच शकत नाही, की मानव शरीर प्राप्त करून आणि आपण केवळ ते ओझे वाहण्यात गुंतलेले आहोत. सांसारिक परंपरांसाठी आपण माया जमा करत आहोत. एका तऱ्हेने जमा केलेले 2 नंबरचे काम केले, लाच घेतली, चोरी केली आणि मग बंगला बनवण्यात घातले किंवा विवाहात खर्च केले. त्या पापांचे ओझे घेऊन स्वतः निघून गेला. ते सगळं काही इथेच राहिलं. तर पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे. तुम्हाला हे सत्वचन ऐकायला मिळत आहे. पूर्ण विश्व आणि असंख्य ब्रह्मांडात जितके पण प्राणी आहेत, ही सगळी कबीर परमात्म्याची मुले आहेत. ते सगळ्यांचे जनक आहेत. ते आपल्या सगळ्यांसोबत समदुःखी आहेत. आपल्या दुःखांना तेच ऐकू शकतात
आणि तेच निवारण करण्यायोग्य आहेत. दुसरे कोणी सक्षम पण नाहीये. आपण जरी कोणासमोर आपले ॲप्लिकेशन, आपली प्रार्थना लावून बसलो आहोत, जे काम मुख्यमंत्री स्तरावरचे आहे आणि आपण प्रार्थना करत आहोत पटवारीसमोर, तर आपल्यासारखा मूर्ख नाही. जो पूर्ण आयुष्यभर तिथे विनंती करत राहिला तो काही नाही करू शकणार. तर ज्या भगवानांची, ज्या देवी देवतांची आपण पूजा करत होतो, ज्यांच्याकडे आपण आपल्या सुखाची डिमांड करत होतो, ते सुख देऊच शकत नाहीत. ते तर कबीर परमेश्वर, जे सर्व शक्तिमान आहेत, सर्व सक्षम आहेत, जे आपल्या कपाळावरचे लिखित पण बदलू शकतात, केवळ त्याच परमात्म्याच्या स्तराचे काम होते. आपल्याला आजपर्यंत त्या परमात्म्याचेच ज्ञान नाही झाले की तो परमात्मा कोण आहे. आत्मा ज्या दिवसापासून भगवानापासून विभक्त झाला होता आणि या काळासोबत इथे आला होता, त्या दिवसापासून याला ही जाणीव झाली होती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि माझे खूप मोठे खूप जे सुखमय स्थळ सुटले आहे, जसे माझे काही हरवले आहे. याने आपल्याला या त्रिगुणमयी मायेच्या द्वारे सगळ्यांना मध्यधुंद केले. सगळ्यात पहिल्यांदा या काळाने 3 पुत्र उत्पन्न केले दुर्गेच्या संयोगाने. दुर्गा या काळ भगवानाची पत्नी आहे. आपण ज्याच्या लोकात राहत आहोत, 21 ब्रह्मांडांचा हा प्रभू आहे, स्वामी आहे. हा इतका गॉड व रब आहे. तर याने आपल्याला इथे अडकवून ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ही भांग तयार केली. रजगुण युक्त केले आपल्या मोठ्या मुलाला ब्रह्माजीला आणि सत्गुण युक्त केले आपल्या मधल्या पुत्राला, मधले पुत्र विष्णूजीला, आणि सगळ्यात 3ऱ्या नंबरच्या आपल्या मुलाला शंकराला, शंकरजीला याने तमोगुण युक्त केले. आता ना या ब्रह्मा विष्णू महेशच्या हातातली गोष्ट आहे. जसे मिरची आहे, आता मिरची बनवली, आता मिरचीचा काय दोष आहे? त्यात तो गुणच असा आहे. तर मिरचीच्या हातातली गोष्ट नाहीये की ती मिरची आपल्या गुणांना स्वतः संपवू शकेल. याच प्रकारे हे तिन्ही देवता जरी आपल्या लोकात राहतात, वरच्या वरती, आपापली या तिघांची वेगवेगळी राजधानी आहे. तिथे बसून हे तिन्ही लोकातील प्राण्यांना, पृथ्वीलोक, वर स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोकातील या तिन्ही लोकातील प्राण्यांना हे प्रभावित करत आहेत. हे त्यांचे इन्चार्ज बनवले आहेत. हे 3 मंत्री समजा, एक विभागाचे. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे हे शंकरजी. आता जसे स्वयंपाकघरात मिरचीची फोडणी दिली जाते, मूळ वस्तू साकार रूपात स्वयंपाकघरात आहे मिरची आणि भाजी, आणि त्या मिरचीचे तिथून निघालेले सूक्ष्म तरंग, त्याचा जो प्रभाव इतर खोल्यात, इतर रूम्समध्ये बसलेल्या प्राण्यांना, घरातील सदस्यांना पण प्रभावित करत आहे. आणि यांना शिंका यायला लागतात. तर त्या व्यक्तींच्या हातातली गोष्ट नाही की त्या शिंकांना थांबवू शकतील. तर पुण्यात्म्यांनो, तुम्हाला व आम्हाला, इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेशजींना, या काळ भगवानाने आपल्याला विवश करून इथे ठेवले आहे. या ब्रह्मा विष्णू महेशजींच्या शरीरातून ती किरणे निघतात, ते तरंग निघतात आणि आपल्या तिन्ही लोकातील प्राण्यांना त्या शिंका येत आहेत. कोणकोणत्या शिंका? काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकाराच्या. आणि यांना थांबवणे तुमच्या हातातली गोष्ट नाही. याचा विकल्प सांगितला आहे परमात्म्याने. एक अल्टरनेट सांगितलाय की सद्गुरूचा शोध घ्या. आणि सद्गुरू कोण असेल, सद्गुरूची ओळख काय असेल, हे आपले सगळे सद्ग्रंथ पण सांगतात.
सद्गुरूची सगळ्यात पहिली ओळख सांगितली आहे कबीर परमात्माजींनी आपला प्रिय आत्मा धर्मदासजींना, की जो संत मम सत शब्द दरढ़ावे, वाके संग सब राड बढ़ावे। ऐसी संत महंतन की करनी, और धर्मदास में तो से वर्णी। पहिली ओळख सांगितली आहे की जो माझा प्रिय हंस, जो माझा पाठवलेला दास, ज्याला मी सद्गुरू बनवून पाठवीन. सद्गुरूचा अर्थ होतो खरे ज्ञान प्रदान करणारा, आणि खरी साधनाच ज्याच्याजवळ असेल आणि तो अधिकारी असेल ते नाम दान करण्याचा. सगळ्या मर्यादांचे तो पालन करत असेल, जसे सगळ्या कंडिशन्स पूर्ण असतील, तर तो सद्गुरू असतो व तो माझ्या खऱ्या ज्ञानाचा जो प्रचार करतो. जसे कबीर पंथ तर अगणित आहेत, कबीर पंथात गुरु अगणित आहेत आणि सगळे प्रचार करतात. कोणाचा कोणता विरोध विवाद नाहीये. आणि या दासाने ज्या दिवसापासून हे खरे ज्ञान देणे प्रारंभ केले आहेत त्या दिवसापासून सगळ्या बाजूंनी विरोधाला सुरुवात झाली होती. परंतु परमात्मा सोबत असतो तर विरोध लास्टमध्ये व्यर्थच होईल त्या लोकांचा, आणि त्यांना पश्चात्तापाशिवाय काही मिळणार नाही. ही तर पहिली ओळख सांगितली आहे. मग दुसरी सांगितली आहे की सतगुरु के लक्षण कहूँ मधुरे बैन विनोदे, 4 वेद 6 शास्त्र वो कहे 18 बोधे. सद्गुरूचे दुसरे लक्षण सांगितले आहे की तो एक विशेष ज्ञान प्रदान करणारा असतो आणि सर्व सद्ग्रंथांना आधार मानून आपल्या ज्ञानाचा प्रचार करतो. सगळ्या सद्ग्रंथांचा, सगळ्या धर्माच्या मूळ ज्ञानाचा तो ज्ञाता असतो. मग श्रीमद भगवद्गीतेत 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात व 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात एक विशेष प्रमाण दिले आहे. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी यांचे पूज्य पिता जे आहेत हे, आणि या तिघांची माता दुर्गा आहे. तर त्याच्या लोकात आपण राहत आहोत. हा काळ आहे, याला शाप मिळालाय. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीराला याच्या 21व्या ब्रह्मांडात एक तप्तशिला आहे, जे एक खूप गुप्त स्थान आहे. याच्या व्यतिरिक्त इथला प्राणी कोणी नाही पोहोचू शकत. अशा गुप्त स्थानावर याने आपले जे आहे एक भोजनालय बनवून ठेवले आहे. तर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्याच्या सूक्ष्म शरीराला तिथे तप्तशिळा, एक खूप मोठी शिळा आहे दगडाची, स्वतःहून ऑटोमॅटिकली गरम राहते आणि त्यावर घातले जाते. त्याच्या आतून काढून ती सूक्ष्म घाण जो प्रत्येक प्राणी संपूर्ण जीवनात आहार करतो. तुम्ही बघता इथे, चला पोळी, भोजन, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, हलवा, खीर पण माणसाने खाऊ दे, चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही कचरा पण खाऊ घालतो हा. कोणी सुल्फा पितो, कोणी हुक्का पितो, कोणी दारू पितो, कोणाला तंबाखूची सवय आहे, कोणी पान खात आहे, पिचपिच करत आहे. या काय खायच्या गोष्टी आहेत? मानव आहार आहे का हा? हे का करवून घेतो? यासाठी करतो की सवयी इतक्या प्रबळ होतात की सुटतच नाहीत. सोडण्यासाठी मन तयार नसते. आणि मन कोण आहे? हा स्वतः ज्योत निरंजन हा काळ आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तर जीव कसा यातून बाहेर येईल? कसे सोडू शकेल विकारांना? या निरंजनचा बाप भेटेल, या निरंजनपेक्षा पण शक्तिशाली समर्थ भेटेल, तेव्हा हे मन बाजूला होऊ लागेल, तेव्हा ते दूर पळेल, तेव्हा प्राणी विकारांना सोडू शकेल. मनाला परमात्माच थांबवू शकतो. तर तो परमात्मा समर्थ कबीर परमेश्वर आहे. तर हा सगळा कचरा आपल्याला खाऊ घालतो, आपल्यासाठी हा मसाला तयार करतो तुमच्या माध्यमातून. मग ज्याने जास्त विकार केलेले आहेत त्यातून याला जास्त आनंद होतो. त्याला तप्तशिळेवर जास्त वेळ भाजले जाते, कारण त्यातून सगळी घाण काढली जाईल. जीव मरत नाही, सूक्ष्म शरीर सुरक्षित राहते. त्यात यातना खूप होत असतात. सूक्ष्म शरीरात या सगळ्या प्राण्यांना, मानव शरीरधारी प्राण्यांच्या 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना तप्तशिळेवर
हा त्यांना वाईट प्रकारे तापवतो आणि जशी खीर भाजली जाते चटक पटक असे करतात ते प्राणी, चटक पटक, आणि त्यातून सगळी घाण काढून मग त्यांना पाठवून देतो, उडवून टाकतो. तो टाईम फिक्स करून ठेवला याने ऑटोमॅटिक. मग हे प्राणी आपल्या कर्मानुसार धर्मराजाच्या दरबारात रांगेत उभे राहतात आपल्या नेक्स्ट लाईफसाठी काय आदेश असेल याचा. मग कर्मानुसार ज्याला गाढव बनवायचं आहे त्याला गाढव बनवतो, राजा बनवायचं त्याला राजा बनवतो, देव बनवायचे त्याला स्वर्गात पाठवतो. आणि 84 लाख योनींचे संस्कार आहेत, तर तिथे भटका आणि धक्के खा. याने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला इथे थांबवून ठेवले आहे. तर या इथे जे आपल्याला या 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक 32 व 34 मध्ये एक विशेष ज्ञान दिलंय. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, हा काळ आहे. गीताध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये स्वतः स्वीकार करतो की अर्जुन मी काळ आहे आणि या सगळ्या लोकांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. जर श्रीकृष्ण म्हणाले असते गीतेचे ज्ञान, तर हे नसते म्हटले की मी आता प्रवृत्त झालो आहे, आता आलो आहे. श्रीकृष्णजी तर अर्जुनाच्या सोबत पहिलेच विद्यमान होते. तर हा जो काळ आहे तो श्रीकृष्णात प्रवेश करून आणि गीताजीचे ज्ञान बोलत आहे. तर याने गीतेचे 18 अध्याय बोलले, 700 श्लोक सांगितले. त्यानंतर याने गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये एक विशेष हिंट दिली आहे. आता समजा सद्गुरूची ही पण ओळख आहे की तो सद्ग्रंथातल्या कोड वर्ड्सना, गूढ शब्दांना आणि त्याच्या अर्थाला तो सद्गुरूच समजतो. तर यात काय सांगितलं आहे? गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये सर्व ज्ञान देताना मध्येच हिंट देतो की मी जे ज्ञान देत आहे ते कंप्लीट नाहीये. आणि कंप्लीट म्हणजे पूर्ण यज्ञांची, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची संपूर्ण माहिती ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे त्या सत्यपुरुष सच्चिदानंद घनब्रह्म पूर्ण परमात्मा सर्वसृष्टी रचनाकाराने आपल्या मुखकमलातून ती वाणी बोललेली असते. ते कंप्लीट ज्ञान आहे. त्यात आध्यात्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे अर्जुन. आणि त्याला जाणल्यानंतर मग तू सगळ्या कर्मातून, सगळ्या पापातून मुक्त होशील. आता सच्चिदानंद घनब्रह्मने जे ज्ञान आपल्या मुखकमलातून बोलले आहे ती वाणी आहे, ते तत्वज्ञान आहे, तो सूक्ष्मवेद आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? माझं नाव दयारामदास नामदेव ठाकरे. आपण कुठून आलात? गाव बोरवा, तालुका मंगळूर, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती अधिक किराणा दुकान. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 7 मे 2017 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवीदेवतांची म्हणजे ग्रामदेवत, दैवत, हनुमानजी, तसेच आमच्या गावामध्ये संत आप्पास्वामी महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे आणि गावसुद्धा संत आप्पास्वामी महाराजांची सगळी भक्ती करतात. त्याचप्रमाणे गणेशजी, दुर्गादेवीचा उत्सव आणि सगळ्या देवीदेवतांची मी भक्ती करत असतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवीदेवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आकर्षित झालात? संत रामपालजी महाराजांकडे उपदेश घेण्याची माहिती
माझी धर्मपत्नी एक 12 महिन्या अगोदर ती या संत महाराजांचा नामोपदेश घेतलेला होता त्यांनी, आणि ती मला रोज सांगायची की बाबा तुम्ही या भक्तीमध्ये या, ही भक्ती करा, ही खरी भक्ती आहे. तेव्हा मी त्यांना म्हणायचं की मी गुरु धारण केलेला आहे, मला कुठलाही गुरु करायची आवश्यकता नाही. तरी पण आमचा दररोज सत्संग व्हायचा घरी. पती आणि पत्नीमध्ये जेवताना ती नेहमीच उपदेश करायची की तुम्ही हे खरं आहे, हे सत्य पहा, साधना चॅनल पहा, ज्ञानगंगा पुस्तक वाचा, जगण्याचा मार्ग वाचा. आणि मात्र ती खूप कडविळीची विनंती करायची, आणि शेवटी मला तिनं निरुत्तर केलं, आणि मलाही सुद्धा तिचं म्हणणं मान्य करावं लागलं. आणि मी वाशिम जिल्ह्यामध्ये 3 दिवसात सत्संग झाला, तेव्हा 7 मे 2017ला गुरुजींचा नामोपदेश घेतला. सर, मला विचारायचं आहे की आपली जी धर्मपत्नी आहे ती प्रामुख्याने सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या शरणात होती, आणि आपण जी प्रचलित भक्तिविधी करत होतात, तर आपल्यामध्ये जो काही सत्संग, जो काही ज्ञानचर्चेचा विषय होत होतात, त्यामध्ये आपल्याला अशी कुठली गोष्ट पटली की जेणेकरून आपण संत रामपालजी महाराजांना आपण सरेंडर झालात आणि त्यांच्याकडनं आपण भक्तिविधी घेतली? सांगायचं म्हणजे संत रामपालजी महाराजांकडे वळण्याचं कारण, त्यांचा नामोपदेश घेण्याचं कारण, माझ्या धर्मपत्नी मला वारंवार सांगितलं की जो 3 देवन के करे भक्ती उनकी कधी ना होय मुक्ती, हा जो पंथ आहे हा मोक्षमार्गाचा आहे, आणि यामध्ये जर तुम्ही आली, ही जर तुम्ही भक्ती कराल, संत सद्गुरू रामपालजी महाराजांची भक्ती केल्यानंच मोक्ष प्राप्त होईल, जन्ममरणाचं खंडन होईल, अशी ती मला नेहमी सांगायची. आणि मी जेव्हा साधना चॅनलवर गुरुजीचा सत्संग पाहायचा, त्यामध्ये गुरुजीचे अनेक दृष्टांत त्यांनी श्रीमद भगवद्गीतेमधून ह्या सर्व तत्त्वज्ञानाचं ज्ञान मला ऐकवलं, आणि त्या माध्यमातून मी या संत रामपालजी महाराजकडे जोडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाळकडू पाजलं त्यांच्या ज्ञानातनं, त्यांच्या सत्संगातनं, आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या ज्ञानाची चर्चा होत होती, आणि म्हणून आपल्याला त्यांचं ज्ञान पटलं, आणि म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जे अगोदरचं जे वागणं होतं, अगोदरचा जो आपला मार्ग होता, त्याचप्रमाणे जे काही आपलं अगोदरचे जे काही अनुभव होते, तर त्यामध्ये आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काय काय म्हणजे चेंजेस आलेत, किंवा आपल्याला काय असे चमत्कार किंवा अनुभव आलेत? अनुभव तर भरपूर आले आहेत. जसं की म्हणतात ना, गुरुजीचे अनुभव संत रामपालजी महाराजांचे अनुभव सांगण्यासाठी 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू वनराय, धरती का कागज करू, गुरुगुण लिखा न जाय. संत रामपालजी महाराज अनेक असे दृष्टांत आहेत, असं अनेक बालामृत त्यांनी मला पाजलं की त्यामधून सांगण्यासारखं झालं. असे अनुभव, पहिला अनुभव तर खरं तर मी प्रथमच भक्तिमार्ग असल्यानं मला अध्यात्माचा सगळ्यात मोठा पहिला अनुभव गुरुजीकडून मिळाला, आणि त्या अनुभवानं, त्या तत्त्वज्ञानानं मी इतकाही जागृत झालो की जे मी पहिल्यांदा गुरु धारण केलं ते रिसोडचे लिंगाप्पा महाराज, ज्यांनी मला ओम नामाचा जप दिला होता. पण ते नंतर असं कळलं की जे सत्यज्ञान कळल्यामुळं, गुरुबिन माला फिरते गुरुबिन देते दान, दोनों निष्फल चाय पुछो वेद पुराण, ते सत्यज्ञान कळल्यानंतर मला असं वाटलं की आपण आतापर्यंत जे आयुष्य घालवलं हे मात्र निरर्थक गेलं, आणि आता सत्मार्ग मिळाल्यामुळे, मोक्षाचा मार्ग मिळाल्यामुळे मी अगदी समाधानी झालो. भरपूर मला तत्त्वज्ञान गुरुजींनी दिलेलं आहे. सर, या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक स्वरूपात, मानसिक स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात काही संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे लाभ प्राप्त झाला का? हो, शारीरिक स्वरूपातनी संत सद्गुरू रामपालजी महाराजांचा मला असाही अनुभव आला की मला सर्दी पडसाही कुठल्याही प्रकाराने थांबत नव्हता. मी अकोल्याला सुद्धा दवाखाना, पण माझ्याकडे आता सर्टिफिकेट नाही आहे, तर मी अगदी त्रास होऊन जायचा. परंतु सद्गुरू रामपालजी महाराज शरणमध्ये आल्यानंतर माझा हा सर्दी पडसा मात्र छूमंत्र झाला आहे. आणि त्यांचे आता गुण त्यांचे चमत्कार अनुभव सांगायचे झाले. असं मी सत्संगाला 16/5/2023ला भूर येथे आमचा सत्संग होता, वाशिम जिल्ह्यातला खेड्यावरती. आणि त्या सत्संगाला गेलो असताना गावातील 13 भगतजी, माझा ॲटो रिक्षा आहे, त्यामध्ये 11 भगतजी बसलेत, आणि 2 भगतजी मात्र 2 व्हीलरवर आम्ही त्या भूरगावला सत्संगाला गेलो. आणि निःशुल्क सेवासुद्धा मी परमात्म्याच्या या साहित्याची करतो. माझ्या ॲटोमध्ये साहित्य नेणं आणणं, अशा प्रकारात असताना त्या भूरगावला सत्संग झाला, आणि त्या ठिकाणी नामदानसुद्धा झालं. त्यामुळे त्या गावातने आम्हाला खूप वेळ झाला रात्रीचा. आणि रात्रीचा वेळ झाल्यानंतर आम्ही जवळपास 12 वाजता तिथून निघालो भूरगावहून. आणि भूरगाव निघाल्यानंतर मंगळूपीर तिथून 14 किलोमीटर आहे, आणि 14 किलोमीटर पुढे 2 किलोमीटर बोरव्याकडे येत असताना असा भयानक ॲक्सिडेंट झाला आमच्या ॲटो रिक्षाचा की रानडुकरं आडवे गेले तर,
आणि रानडुकर आळवं गेल्यानंतर असं वाटलं की आता गेले, तेव्हा माझाच मुलगा ड्रायव्हर त्यानं ॲटो रिक्षाचा पॉवर कमी करून ॲटो चालवला. परंतु डुकरं निघून गेलं असं समजल्यानंतर त्यानं पुन्हा वेग वाढवला आणि एक रानडुकर मागं असलेलं असं निघालं पटकन की त्यानं समोरच्या चक्काला धडक मारून जाग्यावरच ॲटोचं स्टेअरिंग फिरलं पा आणि ॲटो जबरदस्त पलटी झाला. त्या ॲटोमध्ये आम्ही 11 लोक होतो आणि 11 भगतजी असूनसुद्धा सांगायचं म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर काय सांगावं गुरुजीचा चमत्कार. माझं फक्त 45 दिवसाचा नातू माझ्या मुलाचा मुलगा आणि त्याचा तो तिसरा सत्संग होता आणि त्या तिसऱ्या सत्संगाला असा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंटमध्ये अशी परिस्थिती झाली की ॲटो पलटी झाल्यानंतर ॲटोचा ॲक्सिलेटर भयंकर वाढून गेलं, त्याचा धूर भयंकर, डिझेल आणि ऑइल एक झाल्यामुळं असं वाटत होतं की आता ॲटोचा भडका होते आणि सगळे 11 लोक आपण येतनी जे अडकल्या गेलो, दडपले गेलो, आपल्या अंगावर ॲटो पडला आहे, आता आपण इथंच सगळे आपल्याला अग्नी मिळून आपण भस्मसात होईल असं चित्र झालं पा. दिसत काहीच नव्हतं आणि त्यामध्ये मात्र माझा गैरवर्ग वाढला की पूर्ण परमात्म्याला मी दुखवलं की माझा 45 दिवसाचा नातू मी तुमच्या तिसऱ्या सत्संगाला आणला आणि तो नातू तुम्ही आता किती मोठा कलंक लावला परमात्मा, तुमच्यावर हा कलंक काय आहे. आणि काय माझा नातू सापडत नव्हता, अंधार कीट होता, मागून गाडी कोणती चालली नाही, समोरही गाडी नव्हती आणि त्यामध्ये आम्ही कसे बसे त्या ॲटोतून निघालो पण बाळ सापडत नव्हतं आणि मनाला खूप दुःख झालं की बाळ चेंगरून खलास झालं. आणि अशातच माझ्या सुनबाईंनी माझा गळा पकडला आणि काय केलं परमात्म्यानं, असं तिने आरडाओरड केली, सगळे लोक आरडाओरड करायला लागले गाडीतले आणि मग मात्र काय चमत्कार गुरुजी सांगावं, बाजूला बाळ पडलेलं होतं पा. बाळ जसं काही झोपूनच आहे आणि आम्हाला 11 लोकांनासुद्धा काहीच लागलेलं नाही अजिबात. आम्ही एकामागं एक असे ओढून काढले ॲटोतून आपले भगतजी आम्हीच उठल्यानंतर, पण कोणालाही कुठलाही धक्का नाही. आणि तेव्हाच थोडंसं आमच्या भगतजीला एक खिळा लागल्यासारखा झाला. मी आमचे जिल्हा कॉर्डिनेटर भगतजींना फोन केला की भगतजी तुम्ही ताबडतोब आपली 4 व्हीलर गाडी घेऊन लवकरही आमच्यापाशी फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला काही सुचत नाही. तेव्हा अवघ्या 10 मिनिटामध्येच भगतजी 4 व्हीलर गाडी घेऊन आले आणि आम्ही 5 लोकांना मात्र दवाखान्यात नेलो. आणि दवाखान्यानंतर ते डॉक्टर हसायला लागलेत की यांना तर काहीच झालं नाही, तुम्ही यांना दवाखाना आणलं कशासाठी. मग त्यांनी एक 4 गोळ्या दिल्या, तर टीटीचे एक इंजेक्शन दिलं, थोडंसं खरसाटल्यासारखं झालं आणि परत मग आम्ही रात्री 3 वाजता आपल्या घरी आलो. परंतु प्रसंग असा होता की ॲटोच्या मागच्या साईडला एक माई बसलेली, डाव्या साईडला एक माई बसली उजव्या साईडला आणि मधातनी बॅटरा होता तो 60-70 किलो वजनाचा की जे लाईन गेल्यानंतर आपलं लाईटचं काम करील. तो बॅटरा उडून कसा गेला, कुठून गेला ॲटोतून पत्ता लागणार, तो बॅटरा खाली पडला आणि ॲटो रिक्षाची बॅटरीसुद्धा समोर बाहेर निघाली, ती पण पडली आणि अशात कोणालाच कुठलाच धक्का पण लागला नाही. हा मोठा गुरुजीचा चमत्कार आम्ही सगळ्या 11ही भक्तांनी अनुभवला. आणखी सांगायचं झालं असं 16/5ला असाच माझा ॲक्सिडेंट झाला, 16/6चा हा अनुभव सांगितला मी आणि 8/7ला सुद्धा माझं असंच झालं पा. त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मला विंचू चावला. सांगायचं म्हणजे मी माझ्या शेतावर काम करायला गेलो, ठुण्या उचलल्यात, खांद्यावर ठुण्या घेतल्या आणि त्या विंचूने मला खांद्याला डंक मारला. मला एवढी विंचूची एलर्जी आहे की चावल्यानंतर मात्र दवाखान्याशिवाय मला थांबताच येत नव्हतं. पण त्या दिवशी त्या विंचूला मी म्हटलं की एकनाथ महाराजांनी जे कार्य केलं ना, तुला सांभाळायचं, तू एकनाथ महाराजाला चावा घेत होता आणि तो तुला पाण्यातून वाचण्याचा प्रयत्न करता, तसं तुम्हाला केलं तर मी त्याला सोडून दिलं पा. त्या विंचूला सोडून दिलं आणि मी म्हटलं माझ्या गुरुशी समरसावा, तर मी माझं नामस्मरण करतच होतो, तर अजिबातही विंचू चढलाच नाही. अगदी माझं काम करत बसलो मी, दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही पडली, काहीच नाही. असे गुरुजीचे अनुभव सांगता सांगता आता मी पहिल्यांदाच म्हटलं की 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू वनराय, धरती का कागज करू, गुरुगुण लिखान जाय, अशा प्रकार झालो आणि सगळे भगतजी आम्ही आश्चर्यचकित झालो पा. अशा प्रकारचे अनुभव गुरुजींनी आम्हाला वेळोवेळी, आणि गुरुजीचा आमच्या मस्तकावरती कृपा हस्तक दया आहे गुरुजीची, काही चिंता नाही. आणि मी इतकाही सुखी इतका सुख पावलं मला की अध्यात्मही भेटलं, वेळोवेळी चमत्काराच्या माध्यमातून गुरुजी सोबतच आहे तो, आणि ती आमची भक्ती चालू आहे. माझ्या घरामध्ये 4 सदस्य आहे, मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि सून, सगळे नामदानी आहो आणि आम्ही कुठलीही सेवा सोडत नाही. विशाल पुस्तक सेवा असो, सत्संग सेवा असो, आणखीन गुरुजीचा कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमात आम्ही सगळे हजर राहतो. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपला जेव्हा ॲक्सिडेंट झाला, जो अपघात झाला, त्यामध्ये आपल्या मुलाचं जे 45 दिवसाचं जे बाळ होतं त्याची काय परिस्थिती आहे आणि आजच्या कंडिशनला, आणि त्याला किती प्रमाणात त्याला दुःख किंवा वेदना किंवा काय इजा त्या बाळाला त्या ठिकाणी झाली होती?
त्या ठिकाणी सद्गुरू रामपालजी महाराज कृपा आशीर्वादाने त्या बाळाला कुठल्याही प्रकारची झाली नाही, जसे की परमेश्वर कबीर साहेबजी कमळाच्या फुलावरती साक्षात प्रगट झालेत, त्याच पद्धतीनं माझा नातू अगदी झोपेत असल्यासारखा, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही, अगदी शांत पडून होता. आणि जेव्हा आम्ही जवळ घेतलं त्याला, तो रडलायसुद्धा नाही, काही नाही, चांगल्या स्थितीमध्ये तो होता. अशा प्रकारे त्या ठिकाणची अवस्था होती. सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्या सद्भक्तीमुळे, या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव बघाव्यास मिळाले, अनुभवाव्यास मिळाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य काही साधक आहेत, जे परमेश्वर प्राप्तीसाठी आज दरदर फिरत आहेत, यांना त्या साधू संतांकडे जात आहेत, परंतु त्यांना त्यातून खरा मार्ग मिळत नाही, तर अशा सर्वांसाठी, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, आणि मुख्यतः आज जो जनसमुदाय आज आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सद्गुरू रामपालजी महाराज कृपा आशीर्वादाने मी त्यांना संदेश नाही पण विनंती करू शकतो की त्यांनी आपल्या जीवाचं कल्याण करण्याचा मार्ग, मोक्षप्राप्तीचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्या प्रत्यक्ष नजरेसमोर देव उभा राहतो. अशी ही साधना आहे, अशी ही साधी सोपी भक्ती आहे. तेव्हा सर्वांनी, लहान थोरांनी, जगतांनी, सोयऱ्या धायऱ्यांनीसुद्धा सगळ्यांनी ज्ञानगंगा पुस्तक वाचावं, जगण्याचा मार्ग वाचावा. आणि हा सत्मार्गच आहे. हा ज्ञानगंगा वाचल्याशिवाय का जगण्याचा मार्ग वाचल्याशिवाय कळणार नाही, तसं कळणार नाही. म्हणून TV सुद्धा अनेक चॅनलवर सत्संग गुरुजी येतात, ते त्यांनी पाहावं आणि या माध्यमातून हे तत्त्वज्ञान त्यांनी ग्रहण करून गुरुजीचा हा मोक्षमंत्र घ्यावा, अशी माझी कडकडी त्यांना विनंती राहील. सर, आज जर साधकांनी आपल्या हाकेला साथ घातली आणि त्यांनासुद्धा जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायलाच हवा, तर ती व्यक्ती किंवा ती साधक संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र अनेक चॅनलवरती गुरुजी सत्संग चालू असतात आणि त्या चॅनलवर खाली एक पट्टी चालते आहे, त्याच्यावरती नंबर येतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते नामदीक्षा किंवा आपलं जीवन कल्याणाचा मार्ग शोधून कॉन्टॅक्ट करून ते आपलं सार्थक करू शकतात. सर, जसं आता आपण उल्लेख करत आहात की आजचा तो कार्यक्रम, आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम TV चॅनलवर बघत आहात, तर तो कार्यक्रम चालू असताना काही मोबाईल नंबर या ठिकाणी फ्लॅश होत आहेत. तर त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकेल किंवा संत रामपालजी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे तो घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला त्या नामदीक्षा स्थळावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेण्यासाठी या साधकाला कुठल्याही प्रकार एक नया पैशाचा सुद्धा खर्च येत नाही. उलट नाम उपदेश झाल्यानंतर त्यांना ह्या भक्तिमार्गाचं यथार्थ भक्तिबोध आणि लागणारं साहित्य हे मोफत मिळतं. अशा प्रकारचा साधा आणि सोपी भक्तिमार्ग सद्गुरू रामपालजी महाराज यांनी देण्याचं वचनबद्ध झालेलं आहे. तर हे सगळं सर्वांनी माझं ही विनंतीपर 2 शब्द ऐकून त्यांनी हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे, अशी मी त्यांना कडकडीची विनंतीसुद्धा करू शकतो. या ठिकाणी येण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, एक नया पैसासुद्धा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद सत साहिब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.